तिलाच पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। ते म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तब्बल 25 तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडी आहे। एक्सप्रेसवेवरती उलटलेल्या टँकरमधनं दुसऱ्या टँकरमध्ये सध्या गॅस भरण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालंय। आडोशी बोगद्याजवळ काल संध्याकाळी 5 वाजता हा टँकर उलटला होता। एक टँकर भरून झालाय। उलटलेल्या टँकरमधला गॅस रिकामा करण्यासाठी आणखी 2 तास लागणार आहेत अशी माहिती मिळतेय। मुंबईकडनं पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरची वाहतूक अजूनही ठप्पच आहे। पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूंना जाणारी वाहतूक सुरू आहे, त्यामुळे सिंगल लेन वाहतूक होतीये। 3 पैकी 2 लेनवर मुंबईकडे येणारी तर एका लेनवरून पुण्याकडे जाणारी अशी वाहतूक सुरू आहे। लोणावळ्याहून आपले प्रतिनिधी सागर शिंदे अधिक माहिती देत आहेत, तर आडोशी खोपोलीहून प्रतिनिधी प्रवीण जाधव आपल्या सोबत आहेत। दोघांकडे जाऊयात। सागर, तुम्ही आता कोणत्या स्पॉटला आहात आणि काय परिस्थिती आहे? बोगद्याजवळ टँकर पलटी होऊन आता 24 तास उलटलेले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतोय मावळ तालुक्यातील उलसे टोल नाक्यावरती मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, जो खरं तर व्यापाऱ्यांचा म्हणा किंवा पुणे मुंबईला राहणाऱ्या नागरिकांचा ही खरं तर लाईफलाईन आहे, मात्र ती पूर्णपणे आता 24 तास उलटून गेलेली आहे, ती ठप्प झालेली आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं, व्यापारी असतील, ट्रॅव्हलच्या बसेस असतील किंवा या ठिकाणी अनेक घरगुती गाड्या असतील, कार्स वगैरे असतील, या सर्वच या ठिकाणी बंद अशा अवस्थेमध्ये ठप्प झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। अनेक जण या ठिकाणी, काही जण तर या ठिकाणी आराम करू लागलेले आहेत की बाबा, कारण की ही वाहतूक कोंडी काही उघडायचं नाव घेत नसल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। आपल्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू। काय सांगाल दादा, कुठून आलेला आहात, किती वेळ झाला तुम्ही फसलेला आहात, काय सांगाल? 8 बजे से 8 बजे से इधर रुका है। सुबह बहुत मुश्किल हो रहा है हमको बॉम्बे जाने के, तब क्या करो, बहुत मुश्किल हो रहा है। उधर बहुत मुश्किल से उधर गिर गए, जब भी क्लियर होता तो हमको भी बहुत फायदा होता था। बच्चे लोग है, लेडीज है, सब लोग सुबह से भूखा सोए सब लोग। आपके साथ कौन कौन है? मैं अकेला हूँ, लेकिन मेरा बस में सब फैमिली लोग तो सब सोए हुए हैं, कोई वापस जा रहे पुणे। काय सांगणार, कुठून आलेले तुम्ही, फसलात, कधीपासून फसलेला? हमें हुबली से आए हैं, कल रात को ही इधर फंस गए हैं सर। उसके बारे में बहुत तकलीफ हो रहा है। अनेक जण या ठिकाणी फसलेले आहेत। अनेक जण या ठिकाणी बसने देखील प्रवास करत आहेत। आपण या ठिकाणी बसमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया। काही लोक आहेत या ठिकाणी। दादा, खूप वेळ झालेला आहात, अडकलेला आहात, अनेक जण या ठिकाणी आपण जर पाहिलं, बस पूर्णपणे भरलेली आहे। हिंदी आता है आपको? कहाँ से आए? मुंबई कर्नाटक से। कितना देर से फंसे आप? सुबह 6 बजे से। 6 बजे से फंसे? हाँ आपने कुछ खाया वगैरह कुछ? हाँ खाए। खूप मोठ्या या स्टॉपला या ठिकाणी त्यांना उभा राहावं लागत आहे, कारण की अनेक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी झोपी गेलेले। काय सांगाल, कधीपासून फसलेले आहात या ठिकाणी? गाडी अडकली तुमची कधीपासून? सवेरे 6 बजे से। सवेरे 6 बजे से। आप कहाँ से निकले थे, कहाँ जाने वाले थे? मैसूर से बम्बई। मैसूर से निकला है बम्बई जाने का। मोठ्या अति अशा मोठ्या वेळ झालेला आहे या ठिकाणी। आपण जर पाहिलं, या ठिकाणी अनेक जण रस्त्यातच अडकलेले आहेत, अनेकांना माल पोहोचवायचा असेल। तुम्ही कुठं जाण्यासाठी निघाला होतात आणि कुठं अडकलेला आहात, काय सांगाल? बेंगलोर से आया हूँ जी। बॉम्बे जाना है। तो क्या, कौन सा माल लेके जा रहे हो आप? माल मेडिसिन है जी। मेडिसिन है, और वो यहाँ पे अटक गया है। अब समस्या भी हो रही है, पार्टी वाले बोल रहे हैं माल लेट हो रहा है, जल्दी पहुँचो जल्दी पहुँचो। अब यहाँ गर्मी से परेशान है। कंपनी वाले चिल्ला रहे हैं क्या? चिल्ला रहे हैं, वो तो चिल्लाएंगे ना सर। गाड़ी लेट हो रखा है तो वो चिल्ला रहे हैं जल्दी आओ जल्दी आओ। कैसे लेके जाएंगे? प्रशासन ने जल्दी करना चाहिए या काम नहीं, क्योंकि 24 घंटा हो रहा है, तो प्रशासन ने काम जल्दी करना चाहिए कि नहीं? प्रशासन को तो करना ही चाहिए, प्रशासन करेगा और दूसरा कौन करेगा? प्रशासन नहीं करेगा तो प्रशासन ने कसो है यहाँ पे तो कर रहे हैं, लेकिन आगे रास्ता ही नहीं है, तो आगे पुलिस वाले भी क्या करें? काय परिस्थिती आहे, आपण वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या नागरिकांची बघितली। इकडे आडोशी खोपोली ज्या भागामध्ये हा टँकर उलटलेला आहे, तिथे आमचे प्रतिनिधी प्रवीण जाधव आहेत। प्रवीण, एक्झॅक्टली कुठे आहात, काय परिस्थिती तिथे दिसतेय? नम्रता, मी बरोबर त्याच स्पॉट वरती आहे, आडोशी बोगद्याच्या समोर आहे, जिथे हा टँकर उलटला होता। तुम्ही माझ्या मागे बघाल तर हा टँकर दिसतोय, जो की काल संध्याकाळी 5 वाजता इथे उलटला आणि त्यानंतर त्याच्या मॅन वॉल मधून
वायू गॅस जो होता प्रोपोलिन गॅस त्याची गळती सुरू झाली आणि त्यानंतर सगळ्या यंत्रणा येथे वेळोवेळी दाखल झाल्या आणि त्यानंतर हा जो काही मुंबई लेन आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आला आणि लोणावळा साईडला पूर्णपणे ट्रॅफिक जाम झालं आणि मग ज्या बाजूनी मार्ग मिळेल त्या बाजूला गाड्या काल रात्रीपासून त्या दिवसभर इकडून तिकडून घुसल्यामुळे संपूर्ण हा जो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे आणि जुना मुंबई पुणे हायवे आहे हा संपूर्ण जाम झाला होता. आता सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतोय की जी पुणा लेन आहे म्हणजे फक्त पुण्याकडे जाणारी लेन आहे त्या लेनवरून पुण्याकडून मुंबईकडे येणारी एक लेन आता सोडण्यात आलेली आपल्याला दिसते. मोठ्या गाड्या ज्या दिसत आहेत त्या गाड्या आता मुंबईच्या दिशेने सोडण्यात आलेल्या आहेत आणि लहान वाहनं जी आहेत जी की सांगण्यात येते खोपोली मार्गे त्यांना मुंबईकडे सोडण्यात येत आहे. त्यामुळे जो काही कालपासूनचा पूर्णपणे ठप्प झालेली जी वाहतूक होती ती आता काहीशी सुरळीत होताना दिसते. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर या टँकर मधून एक टँकर जो गॅस आहे तो काढण्यात आलाय. तो आत्ताच 5 मिनिटापूर्वी तो टँकर इथून भरून गेला आणि आता क्रेन्स इथं आलेले आहेत. या क्रेनच्या साहाय्याने हा जो पडलेला टँकर आहे याला सरळ करण्याचं काम आता हाती घेण्यात येणार आहे. 1 ते 2 तास लागतील असं प्रशासनाकडनं सांगण्यात आलंय आणि या 2 तास आता जर का टँकर हा सरळ उभा राहिला तर 1-2 तासामध्ये मुंबईकडची जी काही लाईन आहे ती पूर्ववत नक्की होईल असं प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे. नम्रता, अगदीच अपडेट घेत राहू तुमच्याकडनं प्रवीण. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.